नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अशी रेसिपी जी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. गोड खायची इच्छा झाली की आपण लगेच बाहेरचा केक आणतो. पण आज आपण बनवणार आहोत मैदा न वापरता शिवाय आणि हा नाचणीपासून बनवलेला आहे. हा इतका सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो की कोणालाही ओळखता येणार नाही की हा नाचणीच्या पिठाचा आहे. पहिल्यांदा एका बाउलमध्ये अर्धा कप दूध घ्या. त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं लिंबाचा रस घाला. तुम्हाला हवं असेल तर इथे व्हिनेगरही वापरू शकता. किंवा तुम्ही दही देखील वापरू शकता दुधाऐवजी. पण दही आंबट नसावं, अगदी फ्रेश दही, जे गोडसर दही असतं ते वापरा. आता दूध हलकंसं फाटून बटर मिल्क सारखं तयार झालं आहे. त्यामुळे केक अधिक मऊ आणि स्पॉन्जी होतो. आता या मिश्रणात अर्धा कप गूळ किंवा गुळाची पावडर घातली तरी चालेल. मी इथे किसलेला गूळ घेतला आहे. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत व्यवस्थित हलवा. गूळ वापरल्यामुळे केकची चव अगदी छान लागते आणि कोणाला कळणारही नाही यामध्ये आपण साखर टाकली नाही. यानंतर 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स आणि पाव कप तेल किंवा वितळलेलं बटर घाला. मी इथे तूप घेतलं आहे पाव कप. हे सर्व साहित्य एकजीव करून घ्या. तेल घेताना तुम्ही रिफाइंड ऑइल वापरा. त्याला कुठलाही वास नसतो तसा. आता त्यामध्ये 1 कप नाचणीचं पीठ, 2 टेबलस्पून कोको पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा घातला. इथे कोको पावडर नाही घेतलंय, ककाओ पावडर घेतलंय. कोको पावडर कच्च्या न भाजलेल्या बियांपासून बनवलं जातं आणि ज्यामुळे त्याचे उच्च अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्व टिकून राहतात. परंतु जरा जास्त कडू असते. कोको पावडर भाजलेल्या बियांपासून बनवलं जातं आणि अनेकदा त्याच्यात डच प्रक्रिया वापरली जाते, ज्यामुळे त्याची चव अधिक सौम्य असते, म्हणजे ते जास्त कडू नसतं. त्याचे जे पौष्टिक फायदे कमी होतात, पौष्टिकता त्याची कमी होते. आता हलक्या हाताने सर्व व्यवस्थित मिक्स करा. बॅटर जास्त घट्ट वाटत असेल तर 1-2 टेबलस्पून दूध घालू शकता. माझ्या पिठासाठी हे मोजमाप सगळं बरोबर आहे, पण दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, डिपेंड्स ऑन तुमच्या नाचणीच्या पिठावर. बॅटर जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही, असं पोरेबल कन्सिस्टन्सीचं असावं. आता गॅसवर एक तवा ठेवा. माझा हा जुना तवा आहे. त्यावर अप्पे पॅन ठेवा. आता प्रत्येक मोल्डमध्ये बॅटर थोडं-थोडं भरा. मी जास्तच भरलं, त्यामुळे ते जास्तच पूर्ण पॅक केलं. तुम्ही थोडं-थोडं भरा. ते फुलून व्यवस्थित वरपर्यंत येईल. आता झाकण लावा आणि मध्यम आचेवर 12 ते 15 मिनिटं शिजवा. मध्ये-मध्ये झाकण उघडू नका, त्यामुळे केक व्यवस्थित फुगत नाही. 12 मिनिटांनंतर टूथपिक घालून तपासा. ती स्वच्छ बाहेर आली की केक तयार आहे. नाहीतर आणखीन 2-3 मिनिटं शिजवा. आता गॅस बंद केला आहे आणि मी हे केक एकदा पलटून ठेवते आहे 2 मिनिटांसाठी, जेणेकरून वरून जी वाफ त्यांना भेटली नव्हती, त्यामुळे ती व्यवस्थित भेटेल आणि जर वरतून सॉफ्ट असेल तर तेही व्यवस्थित शिजून कोरडं छान केक आपलं बनेल. आता बघा किती सुंदर मऊ आणि स्पॉन्जी केक तयार झाले आहेत. वरून हलकासा चॉकलेटी रंग आणि आतून एकदम सॉफ्ट टेक्स्चर. हा केक मुलांच्या टिफिनसाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा चहासोबत खायला एकदम मस्त लागतो. काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा. पहिली म्हणजे बॅटर जास्त फेटू नका. दुसरी म्हणजे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर ताजे असावे. जास्त जुने वापरू नका. तिसरी म्हणजे गॅस नेहमी मध्यम आचेवर ठेवा आणि चौथी म्हणजे झाकण वारंवार उघडू नका. तुम्ही या केकमध्ये चॉकलेट चिप्स, बदाम, अक्रोड काहीही घालू शकता. त्यामुळे चव अजून छान लागते. जर तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. तुमचे फोटो किंवा व्हिडिओ मला Instagramवर नक्की शेअर करा. अशा सोप्या, झटपट आणि हेल्दी रेसिपीसाठी सुन्नूचं किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि स्वादिष्ट स्वयंपाक करत राहा. बाय. थँक यू. मला खूप आवडला मम्मा. ओके.